वृत्ती आपली गुंतून पडते त्यावेळेला ते सुंदर वाटतं. हे सौंदर्याचं लक्षण आहे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने. यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. साहित्यशास्त्राचं लक्षण असं आहे, ज्या वेळेला आमची वृत्ती जिथं गुंतून पडते त्यावेळेला ते सुंदर वाटतं. आणि तो विषय जर लौकिक असेल तर कालांतरानं वृत्ती तिथून निघून आली की ते सुंदर वाटत नाही. म्हणून बघताना जेवढं सुंदर वाटतं नंतर कंटाळतात ना लोक. लक्षात आलं का? नंतर ते तेवढं सुंदर वाटत नाही जेवढं पहिल्यांदा बघायला गेलो होतो तेव्हा सुंदर वाटलं होतं. होतं ना असं का? कारण त्या वेळेला तिथं वृत्ती त्या काळापुरती गुंतून राहते, म्हणून त्या वेळेपुरतं ते सुंदर वाटतं. म्हणून तुकोबारांनी शब्द वापरले, सदा आमची वृत्ती तुमच्या असं रूप तुम्ही धारण करा की जे रूप बघितल्यानंतर आम्हाला दुसरं काही बघावं असं वाटलं नाही पाहिजे. हेच पाहिजे, असंच रूप पाहिजे, दुसरं बघावं असं नाही वाटलं पाहिजे. अशी मूर्ती तुम्ही धारण करा, कारण ते सौंदर्य खरं आहे. दुसरं म्हणून पांडुरंगाचं वर्णन आपण, ते कालिदासाचं एक वचन आहे महाराज, सौंदर्याचं लक्षण करताना कालिदासाने असं म्हटलंय, प्रतिक्षणम यत नवताम उपैती तदेव रूपम रमणीयताया. जे रूप प्रत्येक क्षणी नव्यानं अनुभूतीला येतं त्या रूपाला सुंदर म्हणतात.